नमस्कार मित्रांनो, पुढचा फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत अधिकार आपण बघू. कलम क्रमांक 15, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई. 15(1) मध्ये असं लिहिलंय की राज्य संस्था, इथे स्पेसिफिक उल्लेख आहे, राज्य संस्था म्हणजे या देशाचं शासन प्रशासन, राज्याचं शासन प्रशासन, संपूर्ण राज्य संस्था कोणत्याही नागरिकाच्या बाबतीत, नागरिक म्हणजे सिटीजन, याच्या बाबतीत धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान. आता हे स्पेसिफिकली आपले पाठच पाहिजेत की कलम 15 मध्ये कशाच्या आधारावर भेदभाव अलाउड नाहीये. तर हे किती झाले? 1 2 3 4 5 5 क्रायटेरिया. याला इंग्लिशमध्ये पण लक्षात ठेवा. धर्म म्हणजे रिलिजन, वंश म्हणजे रेस, जात म्हणजे कास्ट, लिंग म्हणजे सेक्स आणि जन्मस्थान म्हणजे प्लेस ऑफ बर्थ. याच्या कारणावरून म्हणजे या किंवा यापैकी कोणत्याही, म्हणजे हे सर्व किंवा याच्यापैकी कोणताही, नुसता वंशाच्या याच्यावर किंवा नुसत्या लिंगाच्या याच्यावर. सो हे 5 एकत्रित किंवा याच्यापैकी कोणतंही 1 किंवा 2 किंवा 3 याच्या आधारावर राज्य संस्था कुठल्याही नागरिकाच्या बाबतीत भेदभाव करणार नाही. हे 15(1) मध्ये दिलेलं आहे. 15(2) काय म्हणतं की वर दिलेल्या कारणावरून म्हणजे त्याच 5 कारणांवरून कोणत्याही नागरिकाच्या बाबतीत कोणतेही निसमर्थता, दायित्व, निर्बंध किंवा शर्ती लादल्या जाणार नाहीत. आणि कशाच्या बाबतीत लादल्या जाणार नाहीत तर दुकाने, सार्वजनिक उपाहारगृहे, हॉटेल आणि सार्वजनिक करमणुकीची ठिकाणे, त्याचबरोबर पूर्णतः किंवा अंशतः सरकारी निधीने ज्या चालतात त्या सामान्य जनतेच्या वापरासाठी असलेल्या गोष्टी, विशेष करून खुल्या विहिरी, तलाव, स्नानघाट, रस्ते, सार्वजनिक वावर असलेल्या गोष्टी. याला हिस्ट्री आहे. हिस्ट्री अशी आहे की याच्या बेसिसवर सार्वजनिक ठिकाणी, दुकानांमध्ये, उपहारगृहांमध्ये पूर्वी भेदभाव व्हायचा. काही ठिकाणी अजूनही असतो. म्हणजे पूर्वी तर अस्पृश्यता ज्यावेळी होती, जातीभेद अत्यंत तीव्र होते, काही जातींच्या बाबतीत लादल्या गेलेल्या कंडिशन्स तीव्र होत्या, त्यावेळी हे व्हायचं. त्याच्यानंतर इंग्रज आले, त्यावेळी तुम्हाला माहिती आहे की क्लब्स वगैरे मध्ये लिहिलेलं जसं की इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड, म्हणजे कलरवरनं डिस्क्रिमिनेशन व्हायचं की गोरे वर्सेस काळे. सो भारतालाच नव्हे तर जगाला अशा पद्धतीच्या भेदभावाची अत्यंत पुरातन पारंपरिक परंपरा आहे. नुसत्या भारताला नाही, भारतात तर होतेच, तीव्रच होते जातीभेद. परदेशात सुद्धा रेसिझम अजूनही आहे, राईट. सो यांच्या बेसिसवर या ज्या विशेष करून सार्वजनिक गोष्टी आहेत, इथे कुठेही भेदभाव करता येणार नाही. म्हणजे एखाद्या हॉटेलमध्ये फक्त स्त्रियांना प्रवेश, फक्त पुरुषांना प्रवेश किंवा फक्त कृष्णवर्णीयांना प्रवेश, श्वेतवर्णीयांना नाही, किंवा उलट, किंवा कुठल्याही सार्वजनिक उपहारगृहांमध्ये किंवा सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणांमध्ये, थिएटर वगैरे मध्ये, ते जे 5 आहेत, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान, प्लेस ऑफ बर्थ, याच्यावरनं भेदभाव करता येणार नाही. आता 15(1) याच्यामध्ये केवळ राज्य संस्थेवर न करण्याचा प्रतिबंध लादलेला आहे. 15(1) मध्ये काय आहे की राज्य संस्था म्हणजे देशाचं प्रशासन हे भेदभाव करणार नाही. 15(b) मध्ये नुसती राज्य संस्था नव्हे तर खाजगी लोक सुद्धा भेदभाव करू शकणार नाहीत. कारण बघा, दुकान हे खाजगी मालकाचं असतं, तर तो दुकानदार कोणाला तरी धर्म, वंश, जात वगैरे याच्या आधारावर असं म्हणू शकणार नाही की मुस्लिमाने यायचं नाही, किंवा मुस्लिम असं म्हणू शकणार नाही की हिंदूने यायचं नाही, किंवा एखाद्या उच्च जातीचा हे म्हणू शकणार नाही की नीच जातीच्या माणसाने माझ्या दुकानावर यायचं नाही, किंवा नीच जातीचा किंवा म्हणजे ज्याला आपण बॅकवर्ड क्लासेस म्हणतो किंवा अनुसूचित जाती जमाती म्हणतो, तो असं म्हणू शकणार नाही की उच्च जातीच्या याने येऊ नये, किंवा महाराष्ट्रातला दुकानदार असं म्हणू शकणार नाही की आंध्र प्रदेशच्या माणसाने माझ्याकडे दुकानात येऊ नये, किंवा सार्वजनिक उपहारगृह, हॉटेल वगैरे. लक्षात आलं तुमचे? सो हे जे आहे हे राज्य संस्थेला पण लागू राहील आणि खाजगी व्यक्तींनाही लागू राहील. आणि 15(1) जे आहे स्पेसिफिक आणखी राज्य संस्थेसाठी आहे. ओके, राईट. सो आता मूलभूत हक्कामध्ये 2 शब्द महत्वाचे आहेत, भेदभाव आणि केवळ. लक्षात ठेवा, भेदभाव आणि केवळ काय केला जाणार नाही
तर भेदभाव केला जाणार नाही. आणि कशाच्या आधारावर? केवळ यांच्या आधारावर किंवा यांच्यापैकी एकाच्या आधारावर. ओके, मग आता यांचा महत्व काय आहे? भेदभाव केला जाणार नाही हे तर झालं. केवळचा अर्थ काय आहे? केवळ याच्या आधारावर. याचाच अर्थ असा की केवळ या शब्दातनं दोन गोष्टी प्रतीत होतात की फक्त या आधारावर भेदभाव केला जाणार नाही, मात्र इतर आधारावर सुयोग्य कारणासाठी भेदभाव केला जाऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा महिला असतील तर महिलांना 6 महिन्याची किंवा 8 महिन्याची, मला माहित नाही, आपण एक्झाम्पल म्हणतो की महिलांना 6 महिने प्रसूती रजा दिली जाईल, परंतु पुरुषाला जी पॅरेंटिंग लिव्ह आहे ती 15 दिवसाची. याच्यात भेदभाव केला जातोय. मुलगा तर दोघांचा आहे, स्त्रीचा पण आहे, पुरुषाचा पण आहे, नवरा बायकोचा दोघांचा आहे, पण स्त्रीला जास्त प्रसूती रजा, पुरुषाला कमी. आता हा भेदभाव झाला. मग याच्यावर पुरुष म्हणू शकतो की मलाही 6 महिने रजा द्या. तर इथे भेदभाव केला जातो आहे. एक स्त्री आहे म्हणून तिला जास्त रजा दिली जाते, पुरुष म्हणून कमी रजा दिली जाते, पण हे सुयोग्य कारण आहे, सुयोग्य कारण आहे. आणि ते केवळ याच्यावर आधारित नाही की ती स्त्री आहे नुसती म्हणून नाही दिले जाते, नुसती स्त्री आहे म्हणून तिला जास्त रजा दिली जात नाहीये, तर याच्याकरता दिली जाते आहे की ती स्त्री आहे हा तर एक भाग झाला, पण तिच्या स्तनपानानेच मूल जगतं, वाढतं. सुरुवातीला मुलाचं संगोपन हे स्त्रीच चांगल्या पद्धतीने करू शकते. स्त्रीने जन्म दिलेला असल्यामुळे तिला त्या जन्माशी संबंधित जी सगळी मेडिकल प्रक्रिया आहे त्याच्यातून बाहेर पडायला तिला वेळ लागतो. अशी म्हणजे काय? हा जो भेदभाव केला जातोय हा नुसती ती स्त्री आहे, महिला आहे म्हणून नव्हे, तर इतर जी मी आत्ता कारणं सांगितली, मेडिकल कारणं आणि कौटुंबिक कारणं, स्तनपान वगैरे वगैरे, याही आधारावर भेदभाव केला जातोय. म्हणजे केवळ स्त्री आहे म्हणून भेदभाव केला जात नाही. तर या केवळ शब्दाचा अर्थ असा आहे, केवळ स्त्री आहे म्हणून नव्हे तर इतरही कारणं, आणि ती सुयोग्य कारणं आहेत, जस्टिफायबल कारणं आहेत, अशा पद्धतीने भेदभाव केला जाऊ शकतो. काही सुयोग्य कारणासाठी या कलमात उल्लेखलेल्या जाती आणि अजून एखादा निकष यानुसार सार्वजनिक हितासाठी भेदभाव केला जाऊ शकतो. त्याच पद्धतीने अनुसूचित जाती जमातींना यांना ज्यावेळी सुरुवातीला आरक्षण दिलं गेलं त्याला एक जस्टिफिकेशन होतं की केवळ ती व्यक्ती त्या जातीची आहे असं म्हणून नव्हे, तर त्या जातींना वर्षानुवर्षे युगानुयुगे काही डिस्क्रिमिनेशन सहन करावं लागलं होतं. त्या शिक्षणापासून आणि इतर जे कॉन्फिडन्स बिल्डिंग गोष्टी असतात जीवनातल्या त्याच्यापासून दूर होते, म्हणून त्यांना आरक्षणाची गरज आहे. अलीकडच्या काळात 2019 मध्ये EBC म्हणजे इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेससाठी 10% आरक्षण झालं. म्हणजे जसं युग बदलत आहेत त्यानुसार आरक्षणाचे क्रायटेरिया पण बदलत आहेत की बाबा आता नुसतं जाती तर नव्हेच, पण काही जण असे आहेत की जरी ते अनुसूचित जाती जमाती किंवा इतर मागासवर्गीय नसले, म्हणजे ओपन मधले असले, तरी सुद्धा त्यांचं उत्पन्न विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी असेल आणि इतरही काही गोष्टी असतील तर पुढे आपण पाहू त्या नसतील, तर त्यांना आरक्षणाची गरज आहे. म्हणजे अशा पद्धतीने क्रायटेरिया बदलत जातील. फक्त जो भेदभाव केला जाईल, वर्गवारी केली जाईल, ती काहीतरी सुयोग्य कारणासाठी, सार्वजनिक हितासाठी केली गेली पाहिजे. ओके, राईट. ओके, आता या मूलभूत हक्काला अपवाद काही दिलेले आहेत. 15(3) मध्ये महिला आणि बालकांसाठी राज्य संस्था विशेष तरतूद करू शकते, म्हणजे क्लिअरली घटनेतच लिहून दिलेलं आहे 15च्या उपकलम 3 मध्ये की याच्यात जरी म्हटलेलं असलं की लिंग हा एक क्रायटेरिया आहे 5 पैकी की ज्याच्याद्वारे भेदभाव केला जाणार नाही, पण महिला यांच्यासाठी याच्यात जरी लिहिलं असलं भेदभाव करायचं, पण महिलांसाठी काही करता येईल विशेष योजना, आणि बालकांसाठी सुद्धा विशेष योजना करू शकेल. महिला आणि बालकांसाठी काही विशेष वेगळं केलं तर त्याच्याने या मूलभूत अधिकाराचा भंग झाला असं मानलं जाणार नाही. उदाहरणार्थ बालकांसाठी मोफत व अनिवार्य शिक्षण, लसीकरण, महिलांसाठी आरक्षण वगैरे. 15(4) मध्ये अजून अपवाद दिलेला आहे, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीसाठी
लक्षात घ्या, फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ म्हणजे प्रगतीसाठी, पण कोणत्या? सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या. मित्रांनो, हे दोन शब्द पक्के लक्षात ठेवा. असं विचारलं जाऊ शकतं की कोणत्या प्रकारासाठी विशेष तरतूद देण्यात आलेल्या आहे, तर सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या. याच्यात आर्थिक हा शब्द नाही, लक्षात ठेवा. हे दोन शब्द पक्के पाठ पाहिजेत. काय? सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या प्रगतीसाठी किंवा अनुसूचित जाती किंवा जमातींकरता. आता इथे प्रगतीसाठी असं हा शब्द नाहीये, अनुसूचित जाती जमातींसाठी इन जनरल. सो सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या जातींच्या प्रगतीसाठी आणि इन जनरल अनुसूचित जाती म्हणजे SC आणि अनुसूचित जमाती म्हणजे ST यांच्यासाठी विशेष तरतूद करण्याचा अधिकार आहे. उदाहरणार्थ सार्वजनिक शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण, शुल्क सवलत वगैरे वगैरे. आणि हा जो अपवाद टाकण्यात आलेला आहे 15(4)चा, हा पहिली घटना दुरुस्ती 1951 याच्याने टाकण्यात आला. पहिलीच घटना दुरुस्ती आहे. कलम 15(5) मध्ये अजून एक अपवाद करण्यात आलेला आहे. हा 83वा घटना दुरुस्ती कायदा 2005 20 जानेवारी 2006 रोजी हा अस्तित्वात आला. हे कलम 15(5). याच्यामध्ये काय आहे की घटना दुरुस्तीचा केंद्र सरकारने केंद्रीय शिक्षण संस्था प्रवेशातील आरक्षण कायदा 2006 मंजूर केला व IIT, IIM आणि इतर केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमध्ये इतर मागासवर्गीय म्हणजे OBC उमेदवारांसाठी 27% जागा आरक्षित ठेवण्याची तरतूद केली गेली. ओके. आता हा 15(5) जो आहे याच्याशी संबंधित हिस्ट्री काय आहे, तर हा जो कायदा केला गेला हा 2005चा कायदा. या 2005च्या कायद्याला आव्हान देण्यात आलं. मग एप्रिल 2008 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा जो कायदा आहे आणि त्यानुसार करण्यात आलेला शिक्षण संस्थांशी संबंधित कायदा, दोन्ही कायदे वैध ठरवले. म्हणजे आव्हान देण्यात आलं होतं पण दोन्ही कायदे वैध ठरवले गेले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यात एक अट टाकली की ठीक आहे, तुम्ही शैक्षणिक संस्थांमध्ये वगैरे हे आरक्षण देऊ शकता, पण हे आरक्षण देताना विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त आर्थिक उत्पन्न असणाऱ्या क्रीमी लेअर गटाला आरक्षणातून वगळण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले. ओके, की बाबा ठीक आहे, तुम्ही यांना आरक्षण द्या, नो प्रॉब्लेम, पण हे करत असताना क्रीमी लेअर गटाला म्हणजे ज्यांचं उत्पन्न हे एका विशिष्ट मर्यादेच्या पेक्षा जास्त आहे अशा गटाला त्याच्यातनं वगळायचं, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. ओके, सो बेसिकली अशा प्रकारे या कलमानुसार राज्य संस्थेला नागरिकांच्या सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गाच्या प्रगतीसाठी किंवा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातींसाठी विशेष तरतूद करण्याचा अधिकार आहे. ओके, राईट. सो आपण जे अपवाद पाहतो आहोत ते काय काय अपवाद बघतो आहोत बघा. कलम 15(3), 15(4), 15(5), राईट. ओके. आता अशी तरतूद कलम 31 मध्ये उल्लेख केलेल्या अल्पसंख्याक शिक्षण संस्था वगळता इतर शासकीय अनुदानित किंवा गैर अनुदानित खाजगी शिक्षण संस्थांसहित सर्व शिक्षण संस्थांमध्ये लागू होईल. याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की हा जो शैक्षणिक संस्थांमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या नागरिकांना आरक्षण देण्याची तरतूद आहे, ही एका प्रकारच्या शैक्षणिक संस्थांना लागू होणार नाही. कोणत्या प्रकारच्या शैक्षणिक संस्था की कलम 31 मध्ये पुढे आपण बघू अल्पसंख्याकांसाठीचे जे मूलभूत अधिकार आहेत, तर कलम 30 मध्ये जे उल्लेख केलेले अल्पसंख्याकांच्या शिक्षण संस्था आहेत
त्यांना हे लागू होणार नाही. ते वगळता इतर सर्व शासकीय, अनुदानित, गैर अनुदानित, खाजगी शिक्षण संस्था वगैरे सगळ्यांना लागू राहील. ओके, राईट. सो हे होतं कलम 15(5) संदर्भात. कलम 15(6) आता बघा, 103वा घटना दुरुस्ती कायदा 2019 नुसार हे उपकलम समाविष्ट करण्यात आलेलं आहे. आता एक लक्षात घ्या, जो 15(5) होता तो कशाने टाकलेला होता? 93वा घटना दुरुस्ती कायदा 2005. ओके, आणि ते करून केंद्रीय शिक्षण संस्थांच्या प्रवेशातील आरक्षण करण्यात आलेलं होतं. विशेष आता फॉर एक्झाम्पल IIT, IIM वगैरे वगैरे. त्याच्या आधी आपण बघितलं की जे कलम 15(4) अपवाद होता, हा पहिली घटना दुरुस्ती 1951 टाकण्यात आलेला होता. आणि आता जो 15(6) आहे तो टाकण्यात आलेला आहे 103वा घटना दुरुस्ती कायदा 2019, अगदी अलीकडे. त्याच्यात काय आहे? त्याच्यात हे आहे की आर्थिक दुर्बल घटक म्हणजे EBC म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास यांच्यासाठी आरक्षण देता यावं म्हणून हा टाकण्यात आलेला आहे. आणि हे कोणते EBC की ज्यांचा उल्लेख 15(4) किंवा 15(5) मध्ये जे येत नाहीत, म्हणजेच कोणते? सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले वर्ग आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती जे याच्यात येत नाहीत ते वगळता इतर, आणि ज्यांचं उत्पन्न जे हे वगळता इतर म्हणजे साधारणतः जनरल म्हणायला गेलं तर ओपन कॅटेगरी, पण जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत म्हणजे ज्यांचं उत्पन्न एका विशिष्ट लिमिटपेक्षा कमी, त्यांच्यासाठी आरक्षण देता यावं म्हणून हा 15(6) कलम करण्यात आलाय. ओके, राईट. विशेष तरतूद करण्याचा अधिकार 15(5) प्रमाणेच ते शिक्षण संस्थांना लागू असेल. प्रवेशाच्या आरक्षणाच्या बाबतीत हे आरक्षण अस्तित्वात असलेल्या आरक्षणापेक्षा वेगळे अतिरिक्त असेल. म्हणजे अस्तित्वात असलेल्या आरक्षणामध्ये हे येणार नाही, हे स्वतंत्र आरक्षण आहे. ओके, मात्र प्रत्येक वर्गवारीमध्ये त्या वर्गवारीतील एकूण जागांच्या 10% जास्त असणार नाही त्या वर्गवारीतले. ओके, हे थोडं कॉम्प्लेक्स आहे, समजून घ्यायची सध्या तरी तुम्हाला गरज नाही. कधी मेन्सच्या दृष्टीने आपण जर बघितलं तर त्यावेळी आपण बघू, सध्या गरज नाही. आता बघा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक कोणाला म्हणायचं हे वेळोवेळी अधिसूचित केलेल्या घटकांनुसार ठरवलं जाईल. जसं क्रीमी लेअर, OBC साठी क्रीमी लेअर असतं ते वेळोवेळी बदलत जाते बघा मर्यादा. आता मला वाटतं 8 लाखच्या आसपास आहे. तर जसजसं इन्फ्लेशन म्हणजे महागाई वाढत जाते, लोकांचं उत्पन्न वाढत जातं, त्यानुसार तो वर केला जातो साधारणतः. त्याच पद्धतीने EBC कोणाला म्हणायचं, आर्थिक दुर्बल घटक कोणाला म्हणायचं, याचे क्रायटेरिया हे वेळोवेळी अधिसूचित केले जातील की कशाच्या बेसिसवर करायचं. ओके, त्याच्यामध्ये कुटुंबाचं उत्पन्न आणि काही इतर आर्थिक प्रतिकूलचे घटक, उदाहरणार्थ लास्ट मी जे बघितलं इंटरनेटवरनं, तर EBC मध्ये काय निकष आहेत की फॅमिलीचं इन्कम हे 8 लाखापेक्षा कमी प्रतिवर्ष, फॅमिलीचं प्रतिवर्षी इन्कम 8 लाखांपेक्षा कमी, ॲग्रिकल्चर लँड लेस दॅन 5 एकर म्हणजे 5 एकरपेक्षा कमी कृषी जमीन, रेसिडेन्शियल फ्लॅट लेस दॅन 1000 स्क्वेअर फूट, 1000 स्क्वेअर पेक्षा कमी रेसिडेन्शियल फ्लॅट, किंवा रेसिडेन्शियल प्लॉट हा प्लॉट लेस दॅन 100 to 100 स्क्वेअर यार्ड्स. ओके, सो रफली हे आहेत लास्टवाले. पण याच्या बाबतीत मी एकदम कन्फर्म सांगत नाही, हे वेळोवेळी बदलत राहतात. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही परीक्षा देणार असाल त्यावेळी एकदा इंटरनेटवर गुगल सर्च करून घ्यायचं किंवा ऑफिशियल नोटिफिकेशन बघून घ्यायचं की EBCचा क्रायटेरिया काय आहे. राईट. आता कलम 16. कलम 16 मध्ये सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी. आता कलम जे 15 होतं ना, कलम 15 हे जनरल होतं की जनरल सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक क्षेत्रामध्ये भेदभावाचा अभाव 5 क्रायटेरियावर. ओके, आता सार्वजनिक रोजगार जो असतो किंवा सरकारी, सार्वजनिक म्हणजे साधारणतः आपण त्याला सरकारी रोजगार म्हणू शकतो, याच्यात सगळ्यांना समान संधीसाठी कलम क्रमांक 16 आहे. म्हणजे बघा, जे 14 आहे हे इन जनरल कायद्यासमोरची समानता, 15 आहे हे 5 क्रायटेरियावर कुठलाही भेदभावाची अभाव म्हणजे त्या 5 याच्यावर समानता, 16वा हा थोडासा स्पेसिफिक आहे की फक्त सार्वजनिक रोजगारामध्ये समान, म्हणजे छोटं छोटं होत जात आहे. सो सार्वजनिक रोजगारामध्ये समान. कलम 16(1) राज्य संस्थेच्या नियंत्रणात असलेल्या, म्हणजे मग केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, इतर कुठले तरी सार्वजनिक स्थानिक स्वराज्य संस्था असतील वगैरे वगैरे,
कोणत्याही पदावरील रोजगार जो राज्य संस्थेच्या अंडर म्हणजे थोडक्यात सरकारी नोकरी, ओके, रोजगार किंवा नेमणूक किंवा अपॉइंटमेंट या संबंधी बाबींमध्ये सर्व नागरिकांना समान संधी दिली जाईल. म्हणजे सर्वजण इलिजिबल असतील असा रोजगार मिळवण्यासाठी. कोणता? गव्हर्नमेंट रोजगार. 16(2) मध्ये म्हटलेलं आहे की सरकारी रोजगार किंवा पदासाठी कोणताही नागरिक केवळ धर्म, वंश, जात, लिंग, आता कुळ 15 मध्ये कुळ नव्हता, ओके, म्हणजे डिसेंट इंग्लिशमध्ये. जन्मस्थान 15 मध्ये पण होतं. निवास म्हणजे रेसिडेन्स किंवा डोमिसाईल. म्हणजे काय? 16 मध्ये अजून 2 आहेत, डिसेंट आणि रेसिडेन्स, कुळ आणि निवास. यांच्या बेसिसवर म्हणजे हे बघा, धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान आणि निवास 7 क्रायटेरिया. यांच्या बेसिसवर की या सर्वांच्या बेसिसवर किंवा याच्यापैकी कोणत्याही 1-2 याच्या बेसिसवर कोणीही सरकारी नोकरीसाठी म्हणजे सार्वजनिक रोजगार किंवा पदासाठी अपात्र ठरणार नाही किंवा त्यांच्या बाबतीत कोणताही भेदभाव केला जाणार नाही. मात्र याला अपवाद आहे. तो 16(3) मध्ये दिलेला आहे. काय अपवाद आहे? एखाद्या राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील काही सरकारी नोकऱ्यांसाठी उमेदवाराने त्या राज्यातीलच किंवा त्या केंद्रशासित प्रदेशातीलच निवासी असणे आवश्यक आहे असं बंधन संसद कायद्याद्वारे लावू शकतं. म्हणजे थोडक्यात ते भूमिपुत्राचं कन्सेप्ट आहे. काही रोजगारांमध्ये एखादं राज्य किंवा एखाद्या केंद्रशासित प्रदेशातला जो रोजगार असेल त्याला अप्लाय करणारी व्यक्ती ही त्याच राज्यातली किंवा त्याच केंद्रशासित प्रदेशातली डोमेसाईल असली पाहिजे, रेसिडेंट असली पाहिजे, असा कायदा संसद करू शकतं. यासाठी संसदेने 1957 मध्ये कायदा केला होता. मात्र हा कायदा 74 मध्ये संपुष्टात आलेला आहे आणि सध्या अशी अट असलेलं एकमेव राज्य म्हणजे आंध्र प्रदेश आहे. जोपर्यंत मी ते व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, लेटेस्ट तुम्ही जेव्हा परीक्षा द्याल त्यावेळी ते पण अस्तित्वात आहे की नाही हे एकदा चेक करून जायचं. कलम 16(4) सार्वजनिक सेवांमध्ये कोणत्याही वर्गाला पर्याप्त प्रतिनिधित्व नसेल तर अशा सेवांमध्ये त्या मागासवर्गीयांसाठी नेमणुका आणि पदांच्या बाबतीत काही जागा राज्य संस्था राखून ठेवू शकते. आता हा अपवाद झाला. म्हणजे कशाच्या बेसिसवर भेदभाव करायचा नाही आहे सरकारी रोजगारामध्ये. पण जर कोणत्याही मागासवर्गाला, कोणत्याही प्रकारच्या मागासवर्गाला असं वाटलं की त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी नोकऱ्यांमध्ये तेवढं त्यांचं प्रतिनिधित्व नाही आहे असं जर जाणवलं तर सरकार त्याच्यासाठी काही जागा राज्य संस्था आरक्षित ठेवू शकतं. म्हणजे थोडक्यात हा काय झाला, गव्हर्नमेंट जॉबमधलं आरक्षण झालं हे टेक्निकल लँग्वेजचं जे आहे ते. 77वा घटनादुरुस्ती कायदा 1995. 77वा घटनादुरुस्ती कायदा 1995 कायदा बरं का, घटनादुरुस्ती विधेयक नाही, कायदा. याच्यानुसार नवीन कलम 16(4)A समाविष्ट करण्यात आला आणि या कलमानुसार अनुसूचित जाती आणि जमातींसाठी केवळ नेमणूक व पदांमध्येच नाही तर पदोन्नती मध्ये सुद्धा आरक्षणाची तरतूद करण्यात आली. पुढे 85वी घटनादुरुस्ती 2001 नुसार या आरक्षणाची तरतूद करण्यात आली. सो आत 16(4) मध्ये काय आहे? फक्त 16(4) मध्ये नेमणुकांच्या बाबतीत आहे फक्त, म्हणजे एंट्रीच्या वेळी फक्त, अपॉइंटमेंटच्या वेळी. पण नंतर या वेगवेगळ्या घटनादुरुस्तीच्या कायद्याने म्हणजे 77वा घटनादुरुस्ती कायदा 95, त्याच्यानंतर 85वी घटनादुरुस्ती 2001 आणि 81वी घटनादुरुस्ती 2000 या वेगवेगळ्या घटनादुरुस्त्या म्हणून असं करण्यात आलं की पदोन्नतीमध्ये सुद्धा म्हणजे प्रमोशनमध्ये सुद्धा आरक्षण देण्यात आलं. ओके. आता असं झालं होतं ही 81वी घटनादुरुस्ती 2000 जी आहे ना, याच्याने एक नवीन कलम 16 मध्ये 4D टाकण्यात आलेला आहे. थोडक्यात सांगतो तुम्हाला, थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, तुम्हाला कळणार नाही तरी सोप्या भाषेत सांगतो. कसं आहे की समजा एखाद्या वर्षामध्ये प्रमोशनसाठी इलिजिबल कॅन्डिडेट्स नाही मिळाले एखाद्या कॅटेगरीमधले, तर त्या जागा जर पुढच्या वर्षी गेल्या तर काही वेळा असं होऊ शकतं की एखाद्या वर्षामध्ये 50% मर्यादा पार होऊ शकते. आता इंदिरा शॉनी जो खटला होता, इंदिरा शॉनी खटला होता, या इंदिरा शॉनी खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ते 50% लिमिट घालून दिलं की बघ कुठल्याही परिस्थितीत आरक्षणाची मर्यादा 50% पलीकडे जायला नाही पाहिजे.
पदोन्नतीमध्ये काही सिच्युएशन अशा निर्माण व्हायच्या की एखाद्या वर्षामध्ये आरक्षण 50%च्या वर जायचं, मग त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी, मग असं तर अलाउड नाही आहे कारण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे, त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी असं ठरवण्यात आलं की समजा एखाद्या वर्षी आरक्षित जागा भरल्या गेल्या नाहीत, म्हणजे इतकी आरक्षित जागा भरणं अपेक्षित होतं प्रमोशनने, पण तेवढे इलिजिबल कॅन्डिडेट मिळाले नाहीत, त्या जागा खाली राहिल्या, तर त्या जागांचा एक वेगळा ग्रुप करून तो कॅरी फॉरवर्ड केला जाईल, ते 50%च्या कॅल्क्युलेशनमध्ये इन्क्लूड केले जाणार नाहीत, कारण इन्क्लूड केलं तर 50%च्या वर चाललं जाईल मग वोटांनी. म्हणून अशा ज्या खाली राहिलेल्या जागा आहेत, ज्या आरक्षित जागा भरल्या गेल्या नाहीत, त्यांचा एक गट केला जाईल आणि तो गट स्वतंत्र गट म्हणून पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड केला जाईल आणि त्या गटाच्या ज्या आरक्षित जागा आहेत त्यांना या 50%च्या कॅल्क्युलेशनमध्ये धरलं जाणार नाही. ही 81वी घटनादुरुस्ती 2000. ओके, मी रफली सांगितलं तुम्हाला, तुमच्यातले जे एक्सपर्ट असतील आरक्षणातले त्यांना समजेल रफली, ज्यांना याच्यातलं काही माहीत नाही त्यांना फक्त सोप्या पद्धतीने समजावं म्हणून मी एक रफली याचा आयडिया दिली तुम्हाला. ओके, राईट. मात्र पदोन्नतीमधल्या आरक्षणाच्या बाबतीत अनेक वादविवाद चालू आहेत आणि अलीकडे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये उत्तराखंडमधील सार्वजनिक बांधकाम विभागातील पदोन्नतीच्या बाबतीत एक खटल्याचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे. फेब्रुवारी 20 मध्ये हा निर्णय आलेला आहे, पदोन्नतीमधल्या आरक्षणाच्या बाबतीत आहे आणि मामला उत्तराखंडमधला होता, सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे PWD मधला. तर त्याच्यात सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की सार्वजनिक पदांवरील पदोन्नतीमध्ये आरक्षणाची मागणी करणे हा मूलभूत हक्क नाही. तरतूद केली ही गोष्ट वेगळी आहे, पण तो मूलभूत हक्क नाही, हे जरूर लक्षात ठेवा. कशामध्ये? हे उत्तराखंडमधल्या सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित. राज्य शासन स्वेच्छाधिकाराचा भाग म्हणून असं आरक्षण देऊ शकेल, मात्र जर अशा आरक्षणाला न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं तर राज्य शासनाला असं दाखवावं लागेल की ज्या वर्गाला असं आरक्षण दिलेलं आहे त्या वर्गाचे सार्वजनिक सेवांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नाही आणि हे दाखवताना व्यवस्थित सांख्यिकी आकडेवारी दाखवावी लागेल. याचं सोप्या भाषेत सांगतो, पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे हा कोणाचा मूलभूत अधिकार नाही असं सर्वोच्च न्यायालय म्हटलं. याचा अर्थ पदोन्नतीमध्ये आरक्षण द्यायचंच नाही असं पण नाही. सर्वोच्च न्यायालयाने हे म्हटलंय की जर एखादं राज्य सरकार त्याचा स्वेच्छाधिकाराचा भाग म्हणून देत असेल आरक्षण, तर राज्य सरकारला प्रूव्ह करावं लागेल की तो जो समाज आहे किंवा जो गट आहे ज्याला तुम्ही आरक्षण देत आहात, तो गट त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी नोकऱ्यांमध्ये त्या गटाचं प्रतिनिधित्व नाही त्या प्रमाणामध्ये. आणि हे दाखवताना तुम्हाला प्रॉपर मॅथमॅटिक्सने दाखवावं लागेल की बाबा राज्याची लोकसंख्या किती, त्याच्यात त्या समाजाची, गटाची किंवा जातीची लोकसंख्या किती, ते पर्सेंटेज किती, आणि ते मग सरकारी नोकऱ्यांमधली एकूण पदं किती, त्याच्यात त्या समाजाची किंवा जातीची किंवा गटाची पदं किती, आणि मग ते लोकसंख्येच्या प्रमाणात नाही आहेत का, हे प्रॉपर मॅथमॅटिक्स किंवा सांख्यिकीय डेटा, स्टॅटिस्टिक्स त्याच्याने गव्हर्नमेंटला दाखवावं लागेल. हा या पद्धतीचा निकाल आहे. ओके, कलम 16(5) मध्ये अजून एक एक्सेप्शन अपवाद दिलेलं आहे की समजा एखादा धार्मिक किंवा सांप्रदायिक संस्था असेल आणि त्याचा कारभार चालवण्याच्या संबंधित एखादं पद असेल, तर अशा संस्थेचं शासन चालवणाऱ्या मंडळातील कोणताही सदस्य हा त्याच धर्माचा किंवा संप्रदायाचा अनुयायी असावा अशी कायद्याद्वारे तरतूद करता येईल. समजा एखादं हिंदू धर्माचं मंदिर आहे किंवा संस्था आहे, तर त्या संस्थेचा कारभार म्हणजे ते प्रॉपर रिलिजियस, तर त्या संस्थेचा कारभार चालवणारं जे मंडळ आहे त्या मंडळातले जे सभासद आहेत ते हिंदूच असले पाहिजेत अशी तरतूद कायद्याने करता येऊ शकेल. त्याच पद्धतीने मुस्लिमांच्या संस्थेसाठी करता येऊ शकेल. म्हणजे त्याच्यामध्ये असं कंपल्शन नाही राहणार की एका धर्माच्या जे धार्मिक हे आहे त्याच्यावर कोणत्याही धर्माचं अलाउड असावं अशी गरज नाही. त्याच्या बाबतीत सरकार कायदे करून हे करू शकतं की त्याच धर्माची लोक त्या धर्माचं हे चालवतील, संस्था चालवतील. कलम 16(6) हे कलम 103वी घटनादुरुस्ती कायदा 2019. आता आपल्याला माहिती आहे 103वा घटनादुरुस्ती कायदा कोणता आहे? EBC,
इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेस. तर हे कलम कशासाठी समाविष्ट करण्यात आलाय? आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईबीसी साठी. म्हणजे काय? 16 मधले जे बाकीचे अपवाद आहेत त्या अपवादांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईबीसी याचा उल्लेख नव्हता. मग त्याला चॅलेंज झालं असतं की बाबा 16 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या नोकऱ्या देताना आर्थिक याच्यावर तुम्ही भेदभाव करू शकतात, आरक्षण देऊ शकतात असं म्हटलेलं नाही. म्हणजे हे घटनाबाह्य आहे. तसं काही होऊ नये म्हणून एक 16(6) हे अपवादाचं टाकण्यात आलं की जरी कलम क्रमांक 16 मध्ये इन जनरल सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये किंवा नेमणुकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही असं लिहिलं असलं तरी सरकार काही आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षण ठेवू शकेल अशी व्यवस्था केली आणि मग ईबीसी साठीचा कायदा केला. सो ईबीसी साठी हे कलम क्रमांक 16(6) टाकण्यात आलेला आहे. 103वा घटना दुरुस्ती कायदा 2019. ओके, राईट, परफेक्ट. सो इथपर्यंत आपण 16, 15 आणि 16 हे आपण बघितले. पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्या पुढचे म्हणजे 17, 18 हे बघू आणि मग त्याच्या पुढच्या मूलभूत अधिकारांकडे वळू. राईट. थँक्यू व्हेरी मच.